नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा भाजपच्या मुख्यालयात पोहोचले, तेव्हा कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी एक आठवण सांगितली की आम्ही जेव्हा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत होतो मुख्यालयामध्ये, आणि त्यांच्यासोबत आपल्या महाराष्ट्रातले बाळ आपटे म्हणून होते, ते राज्यसभेचे नंतर खासदार झाले, पण पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. तर म्हणे मी, बाळ आपटे वगैरे आम्ही कार्यकर्ते भाजपच्या दिल्लीतल्या मुख्यालयात काम करायचो, खुर्च्या बिर्च्या लावण्यापासून सगळं काम केलं. तर त्यावेळेला जेव्हा 2000 काय ते 16 मध्ये, आपला 1996-98 मध्ये वाजपेयी पंतप्रधान झाले, तेव्हा आम्ही त्यांना आग्रह धरला की तुम्ही पक्षाच्या कार्यालयात या. तर वाजपेयी त्याला म्हणाले, अरे मी आयुष्यभर येत राहिलो की, आत्ता काय नवीन, अचानक मी आता कशाला भाजपच्या मुख्यालयात आलं पाहिजे. तर मोदींनी त्यांना सांगितलं की तुम्ही आजपर्यंत भाजपचे नेते म्हणून आलात, पंतप्रधान म्हणून तुम्ही कधी आलेले नाहीत ना. बरोबर. भाजपच्या मुख्यालयात कधी कुठलाही पंतप्रधान आलेला नाही. सुदैवाने पक्षाला पंतप्रधान मिळालाय, तर तुम्ही पंतप्रधान म्हणून पक्षाच्या कार्यालयात या. आता